मध्य रेल्वेनंतर पश्चिम मार्गावरच्या प्रवाशांना देखील 6 जूनपर्यंत त्रासाला तोंड द्यावे लागणार आहे, कारण पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनवर हार्बर विस्तारीकरणाचं काम सुरू आहे। हार्बरचा हा दुसरा टप्पा गोरेगाव स्टेशनपर्यंत नेला जाणार आहे। त्यामुळे उद्यापासून ते 6 जूनपर्यंत पश्चिम मार्गावर लोकलच्या 40 फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत। रोज लोकलवारी करणाऱ्या मुंबईकरांच्या प्रवासात आता थोड्याशा हाल अपेष्टा येणार आहेत। पुढच्या काही दिवसांसाठी हे हाल मुंबईकरांना सहन करावे लागणार आहेत, कारण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोघांवरही विशेष ब्लॉक, मेगा ब्लॉक घेतले जात आहेत। सध्या मी अंधेरी स्थानकावर उभी आहे आणि सध्या समोर जे आपण काम बघतो आहोत ते काम सुरू आहे हार्बर विस्तारीकरणाचं। गोरेगाव पर्यंतचा जो टप्पा आहे हार्बर विस्तारीकरणाचा, त्याचं सध्या काम सुरू आहे आणि या कामासाठीच येत्या 6 जून पर्यंत अंधेरी स्थानकावरचे जे हार्बर प्लॅटफॉर्म आहेत, प्लॅटफॉर्म नंबर 6 आणि 7 हे बंद करण्यात येणार आहेत। इथल्या ज्या रेल्वे प्रवासी वाहतूक आहे ती बंद करण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तब्बल 40 सेवा या दर दिवशी रद्द होणार आहेत। तीच परिस्थिती सेंट्रल रेल्वेवर सुद्धा आहे। सेंट्रल रेल्वेवर सुद्धा आता विशेष मेगा ब्लॉक घेतला जातोय। कुर्लाच्या कसाईवाडा भागातनं या रेल्वे मार्गावरनं पूर्व पश्चिम जाणारा जो पादचारी पूल आहे तो पूल बांधण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 6:30 पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे। त्यामुळे सीएसटीहून कर्जतकडे जाणारी जी शेवटची गाडी असणार आहे ती आज रात्री 11:30 वाजता सुटणार आहे। त्याच्यामुळे हार्बर वगळता सगळ्या गाड्या ह्या कुर्ल्यावरून सुटणार आहे। मरेचा हा विशेष ब्लॉक आहे। त्यामुळे सेंट्रल रेल्वे असो की पश्चिम रेल्वे असो, या दोन्ही मार्गांवरती विशेष ब्लॉक, मेगा ब्लॉक घेतले जात आहेत।